मुंबईवरून येता येता वाजले 1. डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती 2 वाजता. 80त पास घालून पुणे स्टेशनवरून डायरेक्ट नरेगावला गेली. सकाळच्या फक्त चहा बिस्किटावरती होते. म्हणलं चला मस्त ताव मारूया म्हणून घेतला आम्ही उत्तप्पा. दीदी सोबत होती, तिचा उपवासच होता म्हणून तिने चहा घेतला आणि मग दिवस कसा गेला ते समजलंच नाही. संध्याकाळी मग मस्तानी खाल्ली. रूम शिफ्टिंग करायची होती तर म्हणलं एकदा रूमवर जाऊन बघून यावं, पण जाम ट्रॅफिक असल्यामुळं आम्ही डायरेक्ट घराकडे गेलो. घरी आलो, जे होतं ते खाल्लं आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पहिला चहा ठेवला, त्याच्यासोबत नाश्ता केला आणि जी सगळं घर आवरायला घेतलं. 12-12:30 वाजेपर्यंत सगळं आवरून झालं. या सगळ्यामध्ये दीदीची खूप हेल्प झाली. ती जर नसती ना तर मला एवढं सगळं करणं अशक्य होतं. शिफ्टिंगसाठी जी माणसं बोलवली होती ती म्हणते त्या कपाट सोडून डायरेक्ट खाली घसरत नेऊया. अरे ती माझ्या मम्मी पप्पांनी माझ्या लग्नात दिले आणि ती वस्तू ढकलत ढकलत खाली तोडत मोडत न्यायची का? काय राहावं, याला काय अर्थ आहे? तरी सुद्धा त्यांनी जे करायचं ते केलंच. खालून पूर्ण कपाट खराब झाले. खूप घाई गडबडीत आम्ही शिफ्टिंग करायचं प्लॅनिंग केलं. जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नसतं शिफ्टिंग करायचं. पूर्ण आपला अख्खा संसार इथून उचलायचा आणि दुसरीकडे घेऊन जायचा. आणि तिथल्या आठवणी, तिथं आपण जे सगळं सामान व्यवस्थित लावलेलं असते, किती साफसफाई केलेली असते. अरे काही लोक इतकी घाणेरडी असतात ना, त्यांना सरळ किचन कट्टा सुद्धा साफ करता येत नाही. इतकी घाण असते काहींच्या रूममध्ये. ती जाऊन प्रत्येक वेळेस मला साफ करत बसावं लागतं. हे घर मला सोडायची अजिबात इच्छा नव्हती, पण काय करणार शेवटी. या 2 गाड्या फक्त गाड्या नाहीयेत, याच्यामध्ये माझा 8 वर्षाचा पूर्ण संसार आहे. माझ्या घरचे सगळे म्हणतात किती सामान आहे ती, किती पसारा आहे तुझा. पसारा नाही येतो माझं, जी मी आत्तापर्यंत मेहनतीने सगळं सामान घेतलेलं आहे, 1-1 रुपया खर्च केलेलं आहे ना, ती सगळं आहे ती. आणि ड्रॉइंगचंच माझं एवढं सामान आहे, माझी अख्खी रूम त्यानं भरून जाते. माझं आणि अविनाशचं, असं आमच्या दोघांचं पण सामान आहे. मला चित्र काढायला आवडतं, अविनाशला पण आवडतं. मग जर त्याच गोष्टींवरती जर मी खर्च नाही केला, तीच जर सामान मी नाही घेतलं तर मग त्या जगण्याला काय अर्थ आहे ना. आपल्याला ज्या वस्तू आवडतात ना त्या घ्यायला शिका, त्याच्यामध्ये आनंद मिळवा. भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.